या मॅच मध्ये जर फलंदाजीसाठी आले असते तर निश्चितच वेगळं चित्र पाहायला मिळालं असं असं ते त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती इथे पोहोचवली जाते. मात्र महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला भांडूप मास्टर आणि दुसऱ्या बाजूला भाताने मास्टर, या दोन टीम मध्ये सामना रंगतोय. प्रणय दादा गुप्तगू करतायत, कानमंत्रे देतायत. ज्या मातीत वाढलो, ज्या मातीत रुजलो, आज त्याच मातीला अद्य प्रणाम करत असताना सलामी वीर मंद मंद पावलांनी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. संजय घरतला विनंती असेल आपण चेंडू चॉईस करून घ्या. सलामीची जोडी प्रणय कासार स्ट्राईकला आहेत, तर नॉन स्ट्राईक एंडला धनंजय पाटील ही जोडी आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, वेल ऑल द बेस्ट. आणि मनोहर उलवेकर गोलंदाजी मार्गावरती आलेत पहिले षटक हाताळण्याकरिता. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. महत्वाचा सामना, जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत इथे दाखल होणार आहे. पंचांचा सिग्नल, सामन्याला सुरुवात तिथे केली जाते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चांगली फलंदाजी करावी लागेल. रिवतचा पवित्रा घेतला गेलाय. प्रणय कासार अल्टी पल्टी स्ट्रोक ते कंप्लीट केला होता आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. एकदा येते, एनर्जी मिळालेली आहे आणि त्याच एनर्जीवरती खास करून आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रणय कासारला अफलातून फटका, टाल्यांचा गजर झाला. रिवतचा फटका आणि खास करून आपण पाहिले तर सिंगल प्राप्त झाले. धावसंख्या 1 वरती. चांगला फटका खेळतायत, बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट केलाय. तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस नो वेट, हा कॉल निश्चितच झुलतोय आणि 2 धावा. रनिंग द बिटवीन विकेट अफलातून आहे. धावसंख्या 3 वरती. रुचकर जेवण अप्रतिमरित्या आपण पाहतोय आणि पोच पावती सर्व संघांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली गेल्या की एकदम चविष्ट जेवणाची मेजवानी आज भाईंदरपाडा मास्टरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 3 या आकड्यावरती 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस मनोहर उलवेकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. मोठा फटका खेळले, चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला आणि निलेश पाटील पुढे झेपावत आहेत. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तीन षटकार जर येत आहेत तर प्रणय कासार यांच्याकरता जयेश जी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज लाभले गेलाय. एक एक हा जयेश कासार, एक षटकार 1000 रुपये. यस, अरे 500 मी देईल, बस का 1000 रुपये देऊ आपण. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय मनोहर उलवेकर. बॅटची कडा घेतले गेले, पाठीमागच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता फलकावरती 6 वरती.
6 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा सामना झालाय. थोडंसं दमट वातावरण जसं झालंय ना तसं मात्र सामने आता लो स्कोरिंग होत चाललेत. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण 55-56 पाहिल्या, तदनंतर 60-62 पाहिल्या. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 6 धावा, 2 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकामध्ये. चांगला चेंडू अगदी पुढ्यात होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगली गोलंदाजी केली गेल्या. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 6 धावा. सुरेख फटका, इनसाइड आउटचा फटका, इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. धनंजय याच्या बॅटमधनं ओव्हर झाली. पंच ओव्हर झाली ना, मग स्ट्राईक बदला. काय कमाल करतात रे तुम्ही. षटकाराकरिता 1000चं कॅश प्राइज प्रणय कासार यांच्याकरिता आपण पाहतोय. जयेश कासार यांनी हे पारितोषिक लावलंय. बॉलिंग ट्रॅक वरती महेश कोपरकर. महेश कोपरकर आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यस इज गॉन. पायावरती चेंडू आदळला गेला आणि पायचीच्या माध्यमातून प्रणय कासार बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. जयदीप येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय महाराष्ट्र भाताने मास्टर तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी भांडूप मास्टर या दोन टीम मध्ये हा सामना रंगतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 10 धावा, एक गडी बाद. पहिल्याच बॉलवरती महेश कोपरकरने विकेट प्राप्त केल्या. महेश कोपरकर गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. जयदीप कासा स्ट्राईकला तर धनंजय नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 40-45 धावा या फलकावरती लावणं गरजेची गोष्ट असेल या मॅच मध्ये. 5 षटकात 45-50 धावांपर्यंत जर पोहोचला गेला तर निश्चितच मॅच मध्ये रंगत वाढेल. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्रोक कंप्लीट केलाय. तिथे कुशाल होते आणि कुशालने चेंडूला उचलले, फेक केले. तद्वर मात्र एकच धाव. धावसंख्या 11. नेल्सन फिगर 11 रन्स पर 1 विकेट. अकरा धावा फलकावरती झालेत. हलक्या हाताने फक्त खेळतायत. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होईल. सिंगल डबलच्या मदतीने धावा येत असताना आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. एकंदरीत पाहिलं तर 13 धावा, 13 रन्स. 13 रन्स
13 धावा झालेत. चांगलं शांत क्रिकेट आपण अनुभवतोय दुपारच्या सत्रामध्ये. स्वादिष्ट जेवणाची मेजबानी झाल्यानंतर अगदी आपण पाहतोय धावसंख्या 13 रन्स 13 धावा. बॅटची कडा आणि बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ झालाय. तद्वर मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक आता फलकावरती जाऊन पोचते ती 14 या आकड्यावरती. शांत आणि दमदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 14 धावा फलकावरती आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेले त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. फुलटॉस वरती घेतले ऑन साइडला क्रॉस लाईन खेळताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा. आता तिसऱ्याचाही प्रयत्न होऊ शकतोय मात्र 2च धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. 2च्या मदतीने धावफलक आता 16 या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. सिंगल डबलच्या मदतीने धावा येत असताना आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न महेश कोपरकर करतोय आणि महेश कोपरकर अफलातून गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्येही. चांगला सामना तो रंगला आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरले होते मनोहर उलवेकर. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहिलाय. निलेश पाटील झेलखाली आलेत आणि फलंदाजाला पाठवले माघारी. झेलबादच्या माध्यमातून धक्का क्रमांक 2 बसतोय भाताने मास्टर या संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती उदय तलोस्कर आता तयार होतोय. क्रमांक 3चं षटक 16 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करत असताना भांडूप मास्टरचा संघ आपण पाहतोय. 18 बॉलचा खेळ बाकी. 2 आक्रमक फलंदाज. एका बाजूला धनंजय पाटील दुसऱ्या बाजूला संजय घरत. हे 2 फलंदाज जर टिकले ना तर निश्चितच धाबा खोऱ्याने वाहतील. इनसाइड आउटचा फटका. बॉल हवेत राहिला. तिथे आणखीन एक चुकी घडते मात्र बॅकअप चांगलं दिलंय. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने आता धावसंख्या पुढे सरकले गेले 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. 18 वरती 2 गडी बाद झालेत. मोठा प्रहार केलाय समोरच्या दिशेने आणि मस्तकाला दस्तक देणारा हा उत्तुंग टोला
कुशल पवारला बीट करतोय बॉल आणि आउट ऑफ दी पार्क. युथ 6. षटकाराच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती 33 धावा झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता कुशल येतोय. चांगला फटका खेळतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता 2 धावा. हलक्यात आणि खेळतायत. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता घोषंकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या फलकावरती 36. सिंगल डबल वरती आता निर्भर झालेत. कुशलला गोलंदाजी मार्गावरती आणलाय आणि पाहता पाहता या षटकात आतापर्यंत धावा खर्च केल्यात 3. या षटकात अजूनही 4 बॉल बाकी आहेत. एका बाजूला धनंजयला पाहिलं तर 24 वरती आणि 6 वरती खेळतोय तो फलंदाज संजय घरत. आणखीन एक बॅटची कडा. तिथे पाठीमागे चेंडू जातोय. एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे येते. एकंदरीत पाहिले तर 37 रन झालेत. धावसंख्या मोठ्या प्रमाणात यायला हव्यात. ज्या पद्धतीने आपण पाहतोय हवेचा झोत उजव्या त्याच्या फलंदाजाकरिता पोषक राहिला. मोठमोठे स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलेत. संजय घरतच्या बॅटमध्ये एक षटकार धनंजयने ठोकलाय. एक चौकार ठोकलाय. 37 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली गेली. चेंडू हवेत राहिलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 38 धावांवरती 38 रन्स ऑन बोर्ड. बॅटची कडा घेतोय. चेंडू पाठीमागच्या दिशेने पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिप जर निश्चितच असतं तर इथे झेल बाद होण्याची दाट शक्यता वर्तवू शकले असतो. मात्र एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे 39 वरती. चांगली गोलंदाजी हाताळले. धावेचा वेग जो होता तो कुठेतरी थांबवण्यामध्ये सक्षम राहिलेत कुशलला. आतापर्यंत 5 मध्ये 6 त्याने खर्च केलेत धावा. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करतायत. चेंडू हवेत राहिला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं गेलंय. धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 10च्या धावगतीने. शेवटचे आणि अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये आता आक्रमण होणं गरजेची गोष्ट आहे. येत्या 6 बॉलवरती 2 ते 3 षटकार जर आले तर 50च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळेल.
हॅलो. हवा सुटलेली आहे पण खेळ संत गतीने सुरू आहे. दिनेश भाऊ काय म्हणताय? संत गतीने 40 धाबा जरूर आपण पाहतोय. मात्र मोठे फटके आलेत निरंतरतेने. मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केले कुशालने. 7 धाबा खर्च केलेत. बॉलिंग ट्रॅकवरती कैलास किनी. आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीने बहरदार मैदान, अग्रिकोली मैदान आपण पाहतोय. आणि त्यावरती होत असलेली श्री पोषमात्रा बांदरपाडा मास्टरच्या वतीने क्रिकेटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धनंजयचं कौतुक करावं लागेल. 14 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवर खेळत आहे धनंजय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, वेट अँड वॉच करायला हवं होता. मात्र बॅट वरती चेंडू येत नाही आणि बॉल जातोय एसटी रक्षकाच्या दिशेने. शेवटचे 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धनंजयला फलंदाजी बॅटिंग दिली पाहिजे, पण तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. चांगला चेंडू हाताळतायत. अप्रतिम गोलंदाजी राहिली गेले. अचूक टप्प्यावरती कैलास केनीचं कौतुक करावं लागेल. लेंथ अँड लाईन लाजवाब ठेवली गेल्या. अचूक टप्पा, भेदक मारा कैलास केनी. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता प्रॉवर जनरेट केले ऑन साइडला. बॅट मधनं तडाखा पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय. सागर हवलदारला बीट करत आउट ऑफ दी पार्क. षटकार, 6 धाबा. सागर हवलदारचा प्रयत्न अफलातून होता. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 46 रन झालेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया धावसंख्या कितपर्यंत पोहोचते ती. 46 धाबा. आक्रमण केले. 2 चेंडू अगदीच धीम्या गतीने होते. यावेळेस वेट अँड वॉच केलं. चेंडूवरती करडी नजर ठेवली आणि प्रहार केला. कैलास केने गोलंदाजी मार्क वरती येतोय. 46 धाबा फलकावरती आपण पाहतोय. 50च्या पलीकडे जाईल का बाताने मास्टरचा संघ? अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कैलास तयार होतोय. पुन्हा एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपण पाहिले तर डॉट बॉल येतोय. धनंजय अगदी रन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कारण धनंजयचं कौतुक करावं लागेल. 14 चेंडूमध्ये 26 केलेत. तर दुसऱ्या बाजूला 9 बॉलमध्ये 14 संजय घरतनेही बनवलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू हवेत राहिलाय आणि तिथे निलेश पाटील झेल टिपतायत. फलंदाज होतोय फेल. विकेटचं पतन झालंय. 14 चेंडूमध्ये 26 धावसंख्येवर खेळत आहे धनंजय, आणि तो शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकर राहिला. आता फक्त शेवटचा चेंडू उरलाय या इनिंगचा. मला वाटतं जर स्ट्राईकला असं चित्र वेगळं असतं, 50च्या वर गेलं असतं स्कोर. बघूया आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फलंदाज जातोय तो राजेश. सेहेचाळीस रन झालेत. शेवटचा बॉल आहे. या षटकामध्ये 1 विकेट, 3 डॉट आणि 1 षटकार. कैलास केनीने फसवी गोलंदाजी केले. फ्लाइटेड चेंडू टाकलेत. फलंदाजांवरती आक्रमण करण्याकरता भाग पाडलाय आणि त्याच प्रयत्नात संजय घरतने मिस केले चेंडू. राजेश घरत रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा बनवलाय आणि पायचीच्या माध्यमातून फलंदाज माघारी परतलाय. फलंदाज बाद आहे. पायचीच्या माध्यमातून LBW. धावसंख्या आता फलकावरती 46 धावा. 47 करायच्या आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त केली गेल्या.
अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे मुंबई पालघर विभाग अंतर्गत श्री पोस्टमाता स्पोर्ट्स 40+ मास्टर्स आयोजित ही क्रिकेट स्पर्धा 2026 या हंगामातील या मंडळातर्फे ही 5वी स्पर्धा आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि कुठलीही स्पर्धा असो कुठलेही इव्हेंट असो एक दानशूर व्यक्ती किंवा देणगीशिवाय कुठलाही कार्यभाग पूर्ण होत नाही आहे. तर आम्हाला देणगीदार लाभलेले आहेत त्यांची पुढील प्रमाणे नावे घेत आहोत. सौ अर्चना भूषण पाटील, श्री संजय पारधी, सौ तृप्ती श्रीकांत भोईर, नरेश मनेरा, नटेश पाटील, श्री कृष्ण हल्या भोईर, श्री नकुल कासार, श्री अविनाश पवार, श्री रमाकांत पांडुरंग भोईर, श्री टार्झन रुद्र पाटील, श्री गंगाधर भाऊ भोईर, श्री निलेश दामोदर भोईर, श्री जितेंद्र मारुती भोईर, श्री महेश मारुती भोईर, श्री दीपक बाबुराव भोईर, श्री वसंत शिनवार भोईर, श्री गंगाराम पाटील, श्री पिंटू गजानन भोईर, श्री संजय कृष्णा भोईर, श्री धर्मेंद्र भोईर, श्री मोहन भोईर, सुधीर गुरखा, श्री संदीप पाटील कासाडोली, आशा वाईन्स, चंद्रकांत शिनवार भोईर, मधुबाई क्वारी, श्री गोपाल क्वारी, टेमकर क्वारी, देवानंद चंद्रकांत तांगडी, सोहम किराणा स्टोर्स, श्री परशुराम शिनवार भोईर, श्री जगदीश हला भोईर, श्री राम पंडितनाथ ठाकूर, श्री अनंत सखाराम भोईर, तसेच श्री रवींद्र पांडुरंग भोईर यांच्याकडनं पूर्ण संघाला व पूर्ण मंडळाला टी शर्ट देण्यात आलेले ते उद्या दिसेल तुम्हाला. कैलासवासी पांडुशेठ यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र पांडुरंग भोईर, कैलासवासी ज्या आपल्याला चमचमच्या ट्रॉफी दिसत आहेत त्या कैलासवासी शांताराम लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश शांताराम भोईर व श्री हेमानंद शांताराम भोईर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत सर्व पूर्ण स्पर्धेसाठी. तसेच आम्हाला ज्या ग्राउंडसाठी जे पाण्याची सोय केलेली आहे, पाणी ग्राउंड बनवण्यासाठी पाण्याची मदत केली श्री हेमानंद शांताराम भोईर प्रोप्रायटर एस.एल. वॉटर सप्लायर्स यांच्याकडून. तसेच कैलासवासी मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किरण मोतीराम पाटील यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल देण्यात आलेले आहेत. तसेच श्री राकेश हल्या भोईर उद्याच्या दिवसासाठी 40 किलो चिकनची मदत केलेली आहे त्यांनी. त्या सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. तसेच क्रेझी बॉईज दरवर्षीप्रमाणे श्री राजेंद्र भोईर, श्री संजय पाटील, श्री विजय भोईर, श्री किरण पाटील व श्री जयवंत भोईर यांच्याकडून प्रत्येक सामन्याच्या पहिल्या टॉसला एक एनर्जी किट देण्यात आलेली आहे. त्या एनर्जी किटमध्ये 1 किलो संत्री आहे ज्याने विटॅमिन सी मिळतो खेळाडूला. तसेच 1 डझन केळी त्याच्याने पोटॅशियम मिळतं. तसेच पोटॅशियम अँड पोटॅशियम दूध आणि तसेच कॅल्शियम आणि तसेच ग्लुकॉन डी ग्लुकोजसाठी आणि बूम बूम बूमर च्युइंगम देण्यात आले आहेत 24. तसेच पार्ले पॉपिन्स व लिंबू गोली विटॅमिन सी पुन्हा एकदा. तर अशा प्रकारे एक एनर्जी किट जे दरवर्षी क्रेझी बॉईज करतात त्यांचे मनपूर्वक आभार. श्री पोस्टमाता स्पोर्ट्स 40+ मास्टर्स भाईंदरपडाच्या वतीने पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचे मनपूर्वक आभार. भाताने संघाने धावसंख्या उभारलेली आहे ती 46 आणि 47 धावांचं आव्हान दिलेल्या भांडूप मास्टर्ससाठी पुढील समालोचन धावते समालोचनासाठी मी आमंत्रित करेन दिनेश किनी याला. हॅलो, 12वा खेळाडू असेल तर पाठवा जरा दोन्ही संघाचे. तसे आमचे दिनेश भाऊ येणार. मॅच स्टार्ट होते. धावच्या कैलास केनी स्ट्राईकला कैलास केनी, नॉन स्ट्राईकिंगला उदय तलोसकर, गोलंदाजी मार्क वरती जयदीप तयार होतोय. पहिला चेंडू खोलात टाकला होता. किरण पाटील चेंडूला उचलण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा सहजतेने इथे पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धाव्यांच्या मदतीने श्री गणेश होतोय. 47 धावा आता करायच्या आहेत जिंकण्याकरिता. 47 रन्स टू विन. चांगलं क्रिकेट आपण पाहिलं, चांगलं क्रिकेट अनुभवलंय.
या मैदानावरती आणि अशाच पद्धतीच्या क्रिकेटची आवश्यकता आहे. सामना जर जिंकायचा असेल तर शॉर्ट रन, एकच धाव. चांगला चेंडू पंचांकडे दाद. मॅचला मजा येत दिनेश भाऊ. सामना एकदम रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या स्थिरवले एक या आकड्यावरती. निश्चितच तशाच पद्धतीचं काहीच पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती जयदीप कासार तयार होतोय. अनुभवी आहेत. पुन्हा एकदा डावऱ्या त्याच्या फलंदाजाला चेंडू मिस करतोय. ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न तो करतोय हवेच्या झोतावरती. मात्र हवेच्या झोतावरती जर चेंडूला तुम्हाला खेळायचा असेल तर निश्चितच प्रॉपर टायमिंग तुमच्याकडे असायला हवं. ताकद तुमच्याकडे नाही तर मात्र तुम्ही स्ट्रोक कंप्लीट ज्या वेळेस करतायत ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता, मात्र ऑफ साइडला शॉट एक्स्ट्रा कव्हरला स्वप्नील चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. अफलातून एफर्ट लावले, प्रयत्न केलेत आणि काय जबरदस्त स्वतःला झोकून दिलं होतं स्वप्नीलने. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोहोचताय 3 या आकड्यावरती. शॉट आपले चेंडू वा प्रणय दादा जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळतंय चेंडू पकडण्याकरिता. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जयवंत पाटील आम्हाला दर्शवत आहेत 4 धावा. शेवटचा बॉल आहे. 25 बॉल आणि 43 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. चांगला चेंडू बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा केला होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 4 वरती पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली. गेले अचूक टप्पा भेदक मारा करत असताना चांगली गोलंदाजी राहिली. आता चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 24 मध्ये 43 रन करायचे आहेत कंपल्सरी. या चेस डाऊन करावे लागतील धाबा. श्री पोस्टमाता स्पोर्ट्स 40+ मास्टरचे व्हॉलंटियर्सना मी विनंती करेन की चहाची व्यवस्था झाली का बघा जरा. चहाची व्यवस्था झाली का बघा जरा. जितेंद्र पारधी, मनोहर भोईर, चहा. 2 मिनिटं वेळ मागतात, ठीक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र पाटील आता तयार होतोय क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता. विशाल भोईर यांचं दर्शन झालंय संपूर्ण दिवसात आज. बॉल बॉय आमचे भालचंद्र भोईर. विके आहेत, भालचंद्र भोईर आहेत. कौतुक करावं लागेल. खरं स्पर्धा म्हटलं तर फक्त स्पर्धा म्हणून चालत नाही. प्रत्येकाला मेहनत जबाबदारी स्वीकारावी लागते. ऑन साइडला अक्रॉस द लाईन चांगला फटका खेळले डीप मध्ये राजेश घरत बीट करतोय बॉल. अनपेक्षितरित्या उचलला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कैलास केनीच्या बॅटमधनं दमदार चौकार. 4 धावा. कैलास केनीच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचताय 8 धावा. पहिल्याच बॉलवरती महेंद्र नाना पाटील यावरती आक्रमण केलंय.
चांगली गोलंदाजी करावी लागेल. 23 मध्ये 39 अजूनही करायचे आहेत. चांगला चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. उदय तलोजकर धावण्यामध्ये भरपूर माहीर आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अफलातून पाहायला मिळते. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहिलं तर डबल फिगर मध्ये 10 धावा. दहा धावा. पायावरती चेंडू आदळतोय. जोरदार अपील होतं. पंचांनी अपील फेटाळून लावलंय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पंचांच्या निदर्शनात आलंय आणि धावसंख्या आता फलकावरती पाहिलं तर 11 धावा. भरपूर रोमांच वाढेल या सामन्यात. अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात धावांचा वेग वाढलाय. आतापर्यंत 7 धावा आले 3 बॉलवरती. विकेट घ्याव्या लागतील. विकेट जर प्राप्त केल्या तर निश्चितच या सामन्यामध्ये आणखीन रोमांच वाढेल. मात्र विकेट जर प्राप्त केल्या नाहीत तर डावऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा उदय तलोजकर या दोन्ही फलंदाजांमध्ये धावण्याची क्षमता अफलातून पाहायला मिळते. सिंगल डबल सातत्याने येत असताना धावसंख्या 11 धावा. 3 बॉलचा खेळ. महेंद्र पाटील गोलंदाजी मार्गावरती येतोय. जयदीप कासारचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी त्याने हाताळली. 3 चेंडू डॉट काढले आणि डॉट चेंडूंना भरपूर महत्व आहे या खेळपट्टीवरती. इथे काय घडतंय तर लेग स्टंपला सोडून निघतोय चेंडू. वाईट चेंडू हाताळलाय. वाईटच्या मदतीने आता धावफलक पुढे येते 12 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतली गेल्या. पाठीमागच्या दिशेने चेंडू चाललाय. तिथे एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 13 वरती पहिल्या इनिंगचा विचार केला तर 46 धावा उभारल्या. 47 धावा करायच्या आहेत आणि आतापर्यंत 1.4 चेंडूंमध्ये धावा बनवल्यात त्या 13. अजूनही आपण पाहिलं तर 20 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 20 बॉलमध्ये करायचे आहेत जिंकण्याकरिता 34 रन. 20-34चं समीकरण. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील सकाळच्या सत्रापासून मॅचचा आनंद घेत आहेत आणि घरचं मैदान आणि सातत्याने पाठबळ ते देत असताना भाईंदरपाडा मास्टर संघाला आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळतायत. जमिनीलगत चेंडू चाललाय. किरण पाटील चेंडूवरती झेपावतील. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरेल यावेळेस काही शंका नाही. डावऱ्याताचा फलंदाज कैलास केनी रनआउटच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परतत असताना धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकले गेले. 14 धावा. डावऱ्याताचा फलंदाज बाद झालाय म्हणजे थोडंसं ऍडव्हान्टेज वाढेल. चला पाणी द्या, पाणी द्या. जयदीप दादांना पाणी द्या एक बॉटल. या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश दादांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. नरेश दादांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. फुलटॉस वरती घेतला. ऑन साइडला फ्लिकचा फटका आणि हेमंत कासार चुकी करतोय. चुकीला माफी नाही. क्रिकेटच्या खेळात चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेश दादांना विनंती असेल, गणेश शिंगेंना, की आपण व्यासपीठावरती या. त्यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. गणेश शिंगे दादांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे विलास पाटील
विलास पाटील दादांनाही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 18 धावा, 29 हवे आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 18 बॉलवरती कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हणतोय. पकडा कॅच जिंका मॅच. कारण क्रिकेटचा खेळ सोपा नाही. फक्त फलंदाज आणि गोलंदाजांवरती निर्भर राहून चालत नाही. त्यांना जोड लाभली पाहिजे ते मैदानात असलेल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाची, आणि क्षेत्ररक्षकाची जर साथ लाभली तर निश्चितच तुम्ही वर्चस्व गाजवू शकतायत. म्हणून क्रिकेटच्या खेळात झेल पकडल्यानंतर जो जल्लोष होतो ना, तो आनंददायी, आनंद देणारा असतो. या नरेशजी पाटील दादा, नरेश भोईर दादांचा सन्मान आम्ही करतोय. ॲडव्होकेट नरेश भोईर यांचा सन्मान इथे होतोय आमच्या व्यासपीठावरती. गोलंदाजी मार्कवरती संजय घरत आलाय. क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता महत्वपूर्ण सामने मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. मोठा फटका, बॉल हवेत राहिलाय. जयदीप कासार चुकी करणार नाहीत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज उदय तलोस्कर बॅक टू द डगआउट. मोठी सफलता प्राप्त केल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. 17 चेंडू 29 धावा करायच्या आहेत. दादासाहेब गवळी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देव भव आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान दीपक दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न केला जातोय. माईची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून दिलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश कोपरकर दाखल झालाय. संतोष ठोंबरे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सचिव गणेश शिंगे दादांचा सन्मान. देवानंद ठाकूर कर्णधार आहेत श्री पोस्ट मात्रा भाईंदरपाडा मास्टर संघाचे. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. त्यांचा चिरंजीव सावीर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या समवेत. विलास पाटील दादांना विनंती करतो या व्यासपीठावरती. स्टेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळतायत आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 4 धाबांकरिता. सुरेख टायमिंग होता. सामना अजूनही आपण पाहिलं तर बॅलन्सिंग आहे. धावसंख्या 22 झालेत. 25 धावा अजूनही करायच्या आहेत. चांगला चेंडू हवेत आहे. हा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत महेंद्र पाटील. चेंडूची फेक अचूक राहिली जाईल का हे पाहावं लागेल. आणि पाहता पाहता 3 धावा इथे अर्जित केल्यात. 3च्या मदतीने धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 25. लेमन टी आलेला आहे. टॉस्का बॉस इथे चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चहाचा आस्वाद आपण घ्या. लेमन टी संध्याकाळच्या या सत्रामध्ये. धावसंख्या पोचली गेली ती 25 धावसंख्येवरती. 22 अजूनही करायच्या आहेत. चांगला फटका अंडरम कॉपी बुक स्टाईल मध्ये टॅपच्या फटक्यात कन्वर्ट केले महेंद्र पाटील. वेगाने आलेत. एक धाव घेतली. दुसरे धाव धोक्याची ठरेल का. आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतंय. दीपक बाबूराव भोईर दादांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जयवंत भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही संपन्न करतोय.
निलेश दामोदर भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा. आणि त्याचप्रमाणे महेश मारुती भोईर यांनाही आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. धावसंख्या फलकावरती 27 धावा, विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 14 मध्ये 20 करायचे आहेत. विकेट घ्याव्या लागतील इथे आणि डॉट चेंडू महत्वाची भूमिका अदा करतील यात काही शंका नाही. बॅकफुटला गेली, जागा बनवली, स्ट्रोक कंप्लीट करतायत. हलक्या हाताने खेळलेत, एकच धाव मिळते. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेलाय. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हा प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रेक्षकाला उपस्थित झालाय. मात्र कॅचेस विन द मॅचेस का म्हणतोय संतोष ठोंबरेचा झेल सुटला. संतोषने आतापर्यंत 7 धावा केलेत मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने खेळतायत. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलाय, एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचताय 29 रन झालेत. 12 चेंडू आणि 18 धावा. 18 रन्स टू विन. 12 बॉल रिमेनिंग. 12 चेंडू 18 धावा करायच्या आहेत भांडूप मास्टर संघाला. गोलंदाजी मार्गावरती राजेश घरत या गोलंदाजाचा वापर आता होत असताना आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्या फिरकीमध्ये फसवेल का हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. कारण प्रत्येक प्रेक्षक आता आस लावून बसलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर एका बाजूला भाताणी मास्टर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भांडूप मास्टर. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. विशाल भोईर यांचा सन्मान आम्ही करतोय आणि विशाल भोईर यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय देवानंद ठाकूर यांना आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करावायचा आहे. पंचांचं बोट आकाशामध्ये चाललंय म्हणजेच फलंदाज बाद झालाय. महेश कोपरकर इथे बाद होत असताना पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं आणि खास करून बॅटची कडा घेत असताना कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावर कॅमेरा फिरवा, तिथे आम्ही सन्मान करतोय. विशाल भोईर यांचा सन्मान इथे होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती फलंदाज माघारी परतलाय. महेश कोपरकर बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना आता कुशाल पवार दाखल होतोय. 11 मध्ये 18 करायचे आहेत. फिरकीचा जादूगर का म्हटलं तर लेग ब्रेक ऑफ ब्रेक टाकण्यामध्ये माहिर आहेत आणि निश्चितच आता येत्या काळामध्ये जवळपास याच महिन्यामध्ये आगरी प्रीमियर लीग अनुभवायला मिळणार आहे. साखरेच्या मैदानावरती तो आगरी प्रीमियर लीगचा रणसंग्राम यंदाच्या हंगामात पाहायला मिळेल. राजेश घरत, संजय घरत खूप चांगली कामगिरी त्यांची सातत्याने त्या स्पर्धेत राहिली गेल्या. मात्र या सामन्यावरती फोकस असेल. 11 बॉल मध्ये करायचे आहेत 18 रन. विकी भोईर चहाची व्यवस्था करा तुम्ही. फुलटॉस बॉल आक्रमण केलंय आणि बॉल तिथे आपण पाहिलं तर थोडासा पुढे पडतोय. स्वप्नील चेंडूवरती झेपवतायत. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 30. दहा चेंडू आणि 16 धावा.
हलक्या हाताने खेळतायत. गॅपमध्ये बॉलला पाठवले राजेंना. कासार आलेत, चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. एकंदरीत पाहिलं तर 33 धावा 14 करायचे आहेत 9 मध्ये. 9 चेंडू आणि 14 रन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉइंटच्या क्षेत्रात आणखीन एक क्षेत्ररक्षक वाढवलाय. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज तयार होत असताना आपण पाहतोय. 9 मध्ये करायचे आहेत 14 रन. 9 चेंडू 14 धावा हे समीकरण. जोरात टाकलेला हा चेंडू होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे का हे पाहावं लागेल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस इट इज व्हाईट बॉल. अवंतर धावेनिशी आता धावफलकांच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. सात धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 7 रन करायचे आहेत. 6 मध्ये 7. चांगला चेंडू तिथे हाताळला गेला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये बाहेर आहेत आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता 5 चेंडू आणि 5 धावा. धावसंख्या 42 वरती 3 गडी बाद झालेत. आता 5 मध्ये 5 करायचे आहेत. 5 चेंडू 5 धावा. बॅकफुटला चांगला फटका खेळलेत. प्रणय कासार चेंडूला उचलतायत, फेक करतायत. 4 मध्ये 4 हवे आहेत. सिंगल डबल सातत्याने आलेत इथे या मैदानावरती आणि झेल सुटलेत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 43 धावा. 4 चेंडू 4 धावा. जे बाकीत किरण पाटीलने वर्तवलंय ते शेवटच्या बॉलवरती मॅच जाईल ते इथे पाहायला मिळेल का. ऑन साइडला चांगला फटका खेळले. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव इथे सहजतेने पूर्ण होते.
2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेले. 45 धावा. आता 3 बॉल आणि 2 ची आवश्यकता आपण पाहतोय. दोन धावा करायच्या आहेत 3 बॉल मध्ये. चांगला टॅप केलाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल ठरतोय. आता चेंडू आहे 2-2 मध्ये 1 रन करायचे आहे. इथे 1 डॉट बॉल आला तर निश्चितच सामना रंगतदार स्थितीत येईल. हृदयाची स्पंदने वाढतायत. मात्र प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात जे घडलं, भाताने मास्टरच्या वतीने 5 चेंडू डॉट खेळले. 1 षटकार आला होता त्या षटकात. ते 5 शेवटचे चेंडू भरपूर मागणे ठरले. जयदीप कासार चांगला चेंडू टाकलाय बॅटची कडा आणि तिथे सिंगल कंप्लीट झाले. अभिनंदन टीम भांडूप मास्टर सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. चांगली कामगिरी त्यांनी केली. जयदीप कासारला ठाऊक आहे की 5 चेंडू जे निर्धाव खेळले ते कुठेतरी अंगलट आले आणि कॅचेस विन द मॅचेस. मी मगाशी उल्लेख केला. संतोष ठोंबरेचा कॅच सुटला आणि संतोष ठोंबरेने 9 बॉल मध्ये 16 रन केलेत. 17 धावा केलेत संतोष ठोंबरेने. तर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे हे आम्ही वळणार आहोत. कोण ठरतोय मॅन ऑफ द मॅच? जयवंत पाटील आम्हाला दर्शवतील. संतोष ठोंबरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू 17 धावा आपल्या संघाकरिता जमवलेत असा संतोष ठोंबरे मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेलाय. चांगला सामना झाला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगू शकला असता, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात. त्या कुठेतरी सुधारावे लागतील भाताडे मास्टर संघाला.